Good morning, everybody. Yesterday we discussed about the introduction of the lesson, big data, big insights. Now today we have to discuss about some points which are very important according to this lesson. Uses of big data. या big data जो आहे which is stored by some companies or somewhere. कुठेतरी हा स्टोअर केला जातो टेक्नॉलॉजीमुळे. त्याचे युजेस काय, त्याचे उपयोग काय आहे त्याच्याबद्दल आपल्याला चर्चा करायची. First point is location tracking. So this is one of the best use of ourselves. आपल्या स्वतःसाठी खूप महत्वाचा तो आहे किंवा इतरांसाठी सुद्धा तो महत्वाचा पॉइंट आहे. Big data has been useful in identifying and tracking the exact location of place. Suppose if you are going somewhere and you lost the way. तुम्ही कुठेतरी जातायत आणि तुमचं जर ठिकाण चुकलं असेल किंवा रस्ता चुकला असेल तरी सुद्धा बाय जीपीएस सेटिंग जीपीएस द्वारे तुम्ही स्वतः कुठे आहात हे बघू शकतात किंवा एखादा व्यक्ती ट्रान्समीटर जर फिटिंग असेल एखाद्या कार मध्ये आणि तुमची कार जर चोरी झाली असती कार कुठे गेली हे आपण ट्रॅक करू शकतो. सो इट इज वन ऑफ द ग्रेट यूज. युअर जीपीएस अँड गुगल मॅप मेक यूज ऑफ बिग डेटा. आणि यासाठी कशाचा वापर केला जातो? जीपीएस अँड गुगल मॅप्स. सपोज सो दिस how it is tracked by satellite through. जर एखादी कार तुम्हाला ट्रॅक करायची असते कुठं पोहोचलेली आहे हे तुम्ही कॉम्प्युटर किंवा गुगल मॅप द्वारे बघू शकतात की ती कार कुठपर्यंत पोहोचली. इट इज बिकॉज ऑफ टेक्नॉलॉजी, इंटरनेट अँड द सॅटेलाइट. आणि गुगल मॅप, आता गुगल मॅप मध्ये गेल्यानंतर जर समजा सपोज इफ यू लूज युअर मोबाईल जर तुमचा हरवला असेल, इन एव्हरी मोबाईल वन ऑफ द फंक्शन इज देअर. एक फंक्शन आहे त्याच्यामध्ये फाइंड माय मोबाईल. तर त्याच्यामध्ये जर तुम्ही रजिस्टर केलेला असेल, तुमचा मोबाईल हरवला असेल तर तो कुठे आहे तुम्हाला स्वतः नेटवर जाऊन ट्रॅक करता येतात. सो दिस इज गुड यूज फॉर अस अँड इट इज युजफुल फॉर एव्हरीवन. हा सगळ्यांसाठी अतिशय महत्वाचा यूज आहे. With a geographical positioning and radio frequency identifying the sensor, we get the real-time data about traffic congestion on a particular route information. And if the route is closed or if it is a one-way route, understanding the extent prone areas. Now, due to radio frequency, म्हणजे geographical position जे असेल, ज्या ठिकाणी तुम्ही जाताय त्याची geographical position असेल किंवा real time data about the ट्रॅफिक बद्दल जर एखाद्या ठिकाणी ट्रॅफिक जर असेल सॅटेलाइट थ्रू आपल्याला बघतात की कोणत्या रूटने ट्रॅफिक जास्त असणार आहे, कोणता रूट गर्दीचा असणार आहे किंवा कंजेशन कोणत्या रूटला जास्त असणार, दॅट ऑल्सो यू कॅन ट्रॅक बाय युजिंग जीपीएस किंवा गुगल मॅप किंवा त्या सॅटेलाइट द्वारे आपल्याला जी माहिती मिळते त्याच्याने आपण बघू शकतो. किंवा विच रूट इज क्लोज्ड, एखादा रूट मधूनच बंद असतो तर कोणता रूट बंद आहे हे सुद्धा आपल्याला तिथं बघता येतं. सो दिस इज द गुड यूज ऑफ the technology or we can say the big data which is stored. जो ज्या ठिकाणी सेव्ह केल्या त्या डेटाचा आपल्याला असा सुद्धा उपयोग करता येतो. हियर इट इज अबाउट द गुगल मॅप. आता हे गुगल मॅप द्वारे आपण बघू शकतो की आपल्याला कोणतं निश्चित ठिकाण आहे किंवा त्या ठिकाणी जायचं आहे. त्याच्यानंतर रेडिओ फ्रिक्वेन्सी, दॅट इज ऑल्सो युजफुल. नाव हियर यू आर कनेक्टेड विथ मी, इट इज ड्यू टू रेडिओ फ्रिक्वेन्सी. आता तुम्ही माझ्याशी कनेक्ट आहात तर हे कशामुळे होतंय? रेडिओ फ्रिक्वेन्सीमुळे. इट इज इनविजिबल, हे इनविजिबल आहे परंतु याच्यामुळे आपण सगळे कनेक्ट होत असतो आणि त्या रेडिओ फ्रिक्वेन्सीमुळे सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत. दीज आर इनविजिबल कनेक्शन इज बिटवीन यू अँड मी. नाव यू कॅन प्लॅन युअर ओन रूट अकॉर्डिंग टू द ट्रॅव्हल टाइम अँड ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स. तुम्ही स्वतःचा रूट डिसाइड करू शकतात बाय ऑब्झर्विंग बाय गोइंग ऑन नेट और गुगल मॅप. गुगल मॅपवर सर्च करून कोणता रूट तुम्हाला इझी असणार आहे तो रूट तुम्ही चूज करू शकतात. और द ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स, एखादा तुम्हाला गुड्स पाठवायचे असेल कुठे तर त्याचे सुद्धा तुम्ही रूट बघू शकतात ऑनलाईन. अँड इट इज पॉसिबल ड्यू टू बिग डेटा विच इज स्टोर्ड. जो बिग डेटा कुठेतरी स्टोर होतोय आपला तर त्या डेटामुळे सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत. If you have ordered something online, you can track the location of your goods in transit. You can also track the condition of goods. This has immensely helped the logistic companies to reduce risk in transport, improve speed and reliability in delivery. Now suppose if you purchase anything online, ऑनलाईन वेबसाईट वेगवेगळ्या आहेत. इट मे बी स्नॅपडील, फ्लिपकार्ट असेल किंवा अमेझॉन असेल, मित्रा असेल किंवा टाटा क्लिक असेल, वेगवेगळ्या ऑनलाईन वेबसाईट आहेत. तर त्या वेबसाईटवरून
किंवा ऍप्लिकेशन तुम्ही खरेदी जर केली असेल त्या कंपनीकडून, तर तुमचं गुड जे आहे ते पॅकिंग झालं किंवा नाही, ते कुठपर्यंत आलेलं आहे, कोणत्या कंडिशन मध्ये, सगळं आपल्याला घरी बसून बघता येतं. इट वॉज नॉट पॉसिबल इन द पास्ट. भूतकाळामध्ये हे पॉसिबल नव्हतं. एखादं पत्र जरी एखाद्याला पाठवायचं असेल तर आठवडा ते 15 दिवस लागायचे, परंतु आता एका मोमेंट मध्ये इथून तिथं आपल्याला मेसेज जात असतो. इट इज ड्यू टू बिग डेटा. हा कुठेतरी स्टोअर केला जातोय आणि त्याच्यामुळे सगळं पॉसिबल आहे. त्याच्यानंतर दिस इज इमेन्सली हेल्प द लॉजिस्टिक कंपनी. कंपनीमध्ये जे काम करणारे लोक आहेत, तर त्यांना रिस्क आहे ती कमी झालेली आहे. म्हणजे धोके असायचे ते कमी झालेले आहेत. कारण का, इन ट्रान्झिट मी समवन इज ऑब्झर्व देम, समवन इज मॉनिटर देम. त्यांचं कोणतरी ऑब्झर्वेशन करतंय, जे डिलिव्हरी करायला येतात त्यांचं ऑब्झर्वेशन करतंय, जे प्रोडक्ट आपल्या प्रोडक्ट देण्यासाठी येत असतात त्यांचं ऑब्झर्वेशन चाललेलं आहे. त्यामुळे ते लेट होत नाही. कारण का की लोकेशन ट्रॅक असल्यामुळे आपलं प्रोडक्ट कुठपर्यंत पोहोचलेलं आहे आपल्याला कळतं, त्यामुळे ते लेट करत नाही. सो रिड्यूस रिस्क जे आहे त्या कमी झालेल्या आहेत. आणि इम्प्रूव्ह स्पीड अँड रिलायबिलिटी इन द डिलिव्हरी. डिलिव्हरीमध्ये जे विश्वासार्हता जी आहे तिच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट म्हणजे ती झालेली आहे किंवा इम्प्रूव्ह झालेली आहे. त्यांचा स्पीड इम्प्रूव्ह होतो आणि रिलायबिलिटी इन द डिलिव्हरी, त्या प्रोडक्ट जो डिलिव्हरी करणारा आहे तर त्या प्रोडक्टवर आपला विश्वास असतो. सेकंड पॉइंट इज हिअर अंडरस्टँडिंग द वेदर पॅटर्न. देर आर वेदर सेन्सर्स अँड सॅटेलाइट सेटअप ऑल अराउंड द ग्लोब. पूर्ण जगामध्ये आपण जर बघितलं वेगवेगळे सॅटेलाइट त्यांनी लॉन्च केलेले आहे, सेटअप केलेले आहे. अँड ड्यू टू दॅट वी कॅन अंडरस्टँड द वेदर पॅटर्न, किंवा जे वेदर पॅटर्न किंवा हवामान जो अंदाज असतो तो आपल्याला या बिग डेटामुळे कळत असतो, बिकॉज ऑफ दिस सॅटेलाइट्स. नाव आय थिंक यू ऑब्झर्व, आपण इन द मंथ ऑफ जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात आपण कदाचित अनुभव घेतलेला असेल. आता कोणता अनुभव घेतला आपण जून महिन्यात सुरुवातीलाच? देयर वॉज अ सायक्लोन. चक्रीवादळ जे आहे त्या चक्रीवादळचा आपण सगळ्यांनी अनुभव घेतला असेल. हवामान अंदाज आपल्याला आधीच 2 दिवस आधीच कळालं होतं, त्यामुळे त्या दिवशी जनता कर्फ्यू डिक्लेअर केला होता आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये. अँड इट इज हॅपन ड्यू टू धिस अंडरस्टँडिंग ऑफ द वेदर पॅटर्न. आणि या वेदर पॅटर्न मुळे किंवा जे फोरकास्टिंग केलं जातं, वेदर फोरकास्टिंग, हवामान अंदाज, तर त्याच्यामुळे सगळे लोक काय झाली होती, कॉशियस झाले, म्हणजे अलर्ट झाले होते सगळी. आणि जनता कर्फ्यू डिक्लेअर होता कलेक्टर साहेबांनी. Huge amount of the data is continuously being received from them. They help us to understand the weather and help in a weather forecasting. आता जे सॅटेलाइट वेगवेगळे आहेत त्या सॅटेलाइट मधून आपल्याला काय डेटा मिळत असतो की वेअर अँड व्हॉट विल हॅपन, कुठं आणि काही नैसर्गिक आपत्ती येणार आहे, तर त्याच्याबद्दल सगळी माहिती आपल्याला त्या सॅटेलाइटने कळत असते. आणि वेगवेगळे ट्रान्समीटर फिटिंग केलेले असतात, त्याच्याने आपल्याला ही माहिती मिळत असते. दे हेल्प अस टू अंडरस्टँड द वेदर अँड हेल्प इन द वेदर फोरकास्टिंग. आणि जे हवामान अंदाज आहे ते दर्शवण्यासाठी याचा आपल्याला जास्तीत जास्त फायदा असतो. वेदर पॅटर्न गिव्ह अस वॉर्निंग द इम्पेडिंग नॅचरल कलॅमिटी. इम्पेडिंग नॅचरल कलॅमिटी म्हणजे काय होणार आहे वातावरणामध्ये बदली किंवा पर्यावरणामध्ये काहीतरी बदल होणार आहे. आणि नॅचरल कलॅमिटी जी आपत्ती आहे, नैसर्गिक आपत्ती, त्याच्यामध्ये मग तो इट मे बी ग्लोबल वॉर्मिंग. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय, जी जागतिक तापमान जी वाढ आहे त्याच्याबद्दल सुद्धा माहिती आपल्याला त्या सॅटेलाइटने कळत असते. किंवा एखाद्या ठिकाणी फ्लड असेल, फ्लड आलेला असेल, पूर आला असेल, महापूर आला असेल. आता आपण अनुभवतो की वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये किंवा वेगवेगळ्या राज्यांमध्ये जो पूर आलेले आहेत सध्या सुद्धा, तर त्याचा अंदाज आपल्याला कशावरून कळत असतो, ड्यू टू सॅटेलाइट अँड फोरकास्टिंग ऑफ द वेदर. किंवा अर्थ एखाद्या ठिकाणी भूकंप झाला असेल, तो सुद्धा आपल्याला भूकंप होणार असेल म्हणजे होणार आहे याचा अंदाज आपल्याला दाखवला जातो. त्यामुळे वी अलर्ट, आपण सावध राहतो. and it is happen due to this big data which is saved and due to these सॅटेलाइट वगैरे, त्याच्यामुळे आपल्याला या सगळ्या गोष्टी कळत असतात. किंवा एखाद्या ठिकाणी जर सुनामी येणार असेल तर ती सुद्धा फोरकास्टिंग केलं जातं. नाउ यू कॅन टेक द एक्झाम्पल ऑफ बिगेस्ट सुनामी सो फार, जो जपानमध्ये 2011ला जो भूकंप सुनामी झाला, तर त्या सुनामीचे सुद्धा आपल्याला कदाचित माहिती असेल. तर ते फोरकास्टिंग केल्यामुळे काही लोकांचे जीव वाचतात, ते अलर्ट होतात. So this is the one of the great thing you can say about the big data which is stored. वेगवेगळ्या कंपन्या किंवा वेगवेगळ्या ठिकाणी आपण काहीतरी खरेदी करतो, त्यांच्याकडे आपला डेटा जात असतो. आणि त्या डेटामुळे हा एक फायदा सुद्धा आहे आणि काही तोटे सुद्धा आहेत. नेसेसरी प्रिपरेशन टू कॉम्बॅट देम कॅन बी मेड वेल इन ऍडव्हान्स. आपण ऍडव्हान्स मध्ये प्रिपरेशन करत असतो टू फाईट. टू कॉम्बॅट मध्ये काय, लढा देणे.
जो आपल्याला संकट येणार आहे, नॅचरल संकट किंवा नॅचरल कॅलॅमिटी, जे नैसर्गिक आपत्ती येणार आहे, ते संकट येणार आहे, त्याच्याशी लढा आपण देण्यासाठी पहिलेच आपण तयार असतो. प्रिपरेशन इन ऍडव्हान्स, आपण ऍडव्हान्स मध्ये आधीच तयार असतो की असं असं होणार आहे. दॅट्स वाय इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. वी कॅन स्टडी ग्लोबल वॉर्मिंग, प्रेडिक्ट अवेलेबिलिटी ऑफ नॅचरल रिसोर्सेस लाईक वॉटर. त्याच्यानंतर पाणी जो नॅचरल रिसोर्स आहे पाणी, तर त्याचं प्रेडिकेशन केलं जाते की अहो कुठं पाणी चांगलं असेल, कुठं नाही, किंवा कुठं कमतरता, या सगळ्या गोष्टी आपल्याला कशामुळे होता पॉसिबल आहे, ड्यू टू दिस बिग डेटा. नाव हेल्थ केअर इंडस्ट्री. सो द बिग डेटा इज ऑल्सो युजफुल इन हेल्थ केअर इंडस्ट्री. हेल्थ केअर इंडस्ट्री त्याच्यामध्ये सुद्धा याला खूप महत्व आहे. Now today we see that the people have become health conscious. आता जर बघितलं आपण तर लोक सगळी हेल्थ कॉन्शियस झालेली आहे. हेल्थ कॉन्शियस मीन्स nowadays the biggest calamity is there on India or in the world. जगावर सगळ्यात मोठा calamity असेल तर ते COVID-19. Everybody knows that and we are suffering from them. The smart watches are there, and the smart watches, other wearable health apps in our phone keep collecting the data. आणि आता सुद्धा आपला डेटा कुठेतरी गोळा होतोय, कुठेतरी कलेक्ट केला जातोय, आणि तो का कलेक्ट केला जातो त्याचा फायदा काय ते सांगतो. स्मार्ट वॉचेस आर देअर. आता स्मार्ट वॉच जे आहे त्यांचा उपयोग काय आहे की इफ यू आर रनिंग, तुम्ही जर रनिंग करताय तर तुम्ही किती पावलं चाललात, किती स्पीडने चालतात, याचा सुद्धा रेकॉर्ड त्याच्यामध्ये होतो. असं स्मार्ट वॉचेस आता आलेले आहेत. किंवा सम हेल्थ ऍप्स आर देअर. सो इंडियन गव्हर्नमेंट हॅव डेव्हलप वन ऑफ द ऍप दॅट इज आरोग्य सेतू ऍप. हे जे आहे हे डाउनलोड करायला मध्ये इंडियन गव्हर्नमेंट सांगितले की का की COVID-19चा जो आहे त्याच्यापासून अलर्ट कसा आपण राहू शकतो, आणि याच्यामध्ये आपण वेगवेगळी आपली माहिती भरू शकतो. आणि ती माहिती भरल्यानंतर सपोज इफ यू आर आपलं कनेक्शन किंवा कॉन्टॅक्ट कोणाशी पॉझिटिव्ह कोविड पॉझिटिव्ह व्यक्तीशी आला असेल, तर तो जर जवळ आला तर आपल्याला ते ब्लूटूथने अलर्ट करेल की हा व्यक्ती पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे हे आरोग्य सेतू ऍप आपण इंडियाने डेव्हलप केलेलं आहे. सो देर आर मेनी ऍप्लिकेशन्स आर देअर विच आर रिलेटेड विथ हेल्थ. सो इट इज व्हेरी युजफुल अँड दे कलेक्ट अवर इन्फॉर्मेशन, आणि ती सगळी आपली इन्फॉर्मेशन आहे ती कलेक्ट करत असतात. वी कॅन से दॅट दे आर अवर ओन मिनी बायो मेडिकल रिसोर्स डिव्हाइसेस. आणि हे आपले स्वतःचे काय आहेत, बायोकेमिकल बायोमेडिकल. बायोमेडिकल म्हणजे आपली जे शरीर आहे त्याचे मेडिकल डिव्हाइसेस आहेत. आता मेडिकल डिव्हाइसेस मध्ये लहान एखाद्या डिव्हाइसेस ते सुद्धा आपलं टेम्परेचर सांगतात. आता थर्मल स्कॅनर आणि आपलं बॉडीचं टेम्परेचर किती आहे ते एका मिनिटात आपल्याला टच न करता आपल्याला दाखवलं जातं. त्याला सुद्धा आपण काय म्हणू शकतो, बायोमेडिकल रिसोर्स डिव्हाइसेस त्याला म्हणू शकतो. इट इज ड्यू टू द टेक्नॉलॉजी, ड्यू टू द बिग डेटा विच इज स्टोर्ड. द डिटेक्ट अवर हार्ट रेट्स. आपला हार्ट रेट काय आहे ते सुद्धा ते डिटेक्ट करू शकतात. मॉनिटर द पेशंट स्लीप पॅटर्न, म्हणजे एखादा पेशंट आजारी असेल त्याने कोणत्या स्थितीत झोपावं याचे सुद्धा आपल्याला माहिती मिळत असते. त्या वेगवेगळ्या डिव्हाइसेस, वेगवेगळे ऍप्लिकेशन आपल्या मोबाईल मध्ये त्याच्यातून कळते. किंवा कीप रेकॉर्ड ऑफ हिज एक्झरसाइज, द डिस्टन्स वॉक एट. आणि आपण एक्झरसाइज करतो तर एक्झरसाइज करतो त्याचा रेकॉर्ड सुद्धा कुठेतरी स्टोर केला जातोय. आपण जेवढं डिस्टन्स वॉकिंग केलं ते सुद्धा आपल्या मोबाईल मध्ये स्टोर केलं जात आहे. सपोज तुमच्या मोबाईल मध्ये जर गुगल डॅशबोर्ड सेटिंग केलेले असेल तर तुम्ही दिवसभरात कुठं कुठं जाऊन आलात हे सुद्धा तुम्हाला संध्याकाळी तुम्हाला आठवण नसेल, परंतु मोबाईल जर तुम्ही सर्च केला गुगल डॅशबोर्ड मध्ये तर दिवसभर तुम्ही कुठं कुठं फिरलात हे सगळं आपल्याला तिथं मॅपद्वारे दिसत असतं. The analysis of this data collected can give a new insight and provide a personal individual feedback to each and every person. आणि प्रत्येक व्यक्तीला इन्साइट म्हणजे पर्सनल जी इन्फॉर्मेशन आपली इंडिव्हिज्युअल इन्फॉर्मेशन आहे ती प्रोव्हाइड केली जाते. फीडबॅक मिळतो त्याचा की आपण इथे दिवसभर जाऊन आलो. आपल्याला सुद्धा लक्षात नसेल पण त्या मोबाईल मध्ये जे ऍप्लिकेशन असेल त्याच्यात ते रेकॉर्ड होत असतं. नाउअडे वी हॅव गॅजेट्स टू मॉनिटर ब्लड शुगर. आपल्याकडे आता वेगवेगळे उपकरणं आलेले आहेत, इन्स्ट्रुमेंट्स आलेले आहे टू मॉनिटर द ब्लड शुगर. जे ब्लड शुगर जे असेल आपल्या रक्तामध्ये किंवा आपल्याला ब्लड शुगर जर असेल तर ते चेक करण्यासाठी, ऑब्झर्वेशन करण्यासाठी वेगवेगळे उपकरणे आहेत. नाउअडे वी हॅव गॅजेट्स टू मॉनिटर ब्लड शुगर, ब्लड प्रेशर etc. at home. 24 hour monitoring can be provided a patient in a hospital too. म्हणजे ब्लड प्रेशर असेल किंवा ब्लड शुगर मोजण्यासाठी सुद्धा वेगवेगळे ऍप्लिकेशन्स आहेत, वेगवेगळ्या मोबाईल मध्ये किंवा वेगवेगळे
उपकरणे आहेत. पहिले हॉस्पिटल शिवाय पर्याय नव्हता, परंतु आता घरी सुद्धा आपण स्वतः चेक करू शकतो आपलं ब्लड प्रेशर किती आहे हे घरी सुद्धा आपण चेक करू शकतो. अँड 24 आवर दिस प्रोव्हाइडर्स, आणि 24 तास आपल्या ते ऑब्झर्वेशन करत असतात, निरीक्षण करत असतात. With the help of big data, the doctor can now have a better diagnosis of any ailment, the effect, any drug, etc. आता the big data त्याचा वापर डॉक्टर सुद्धा करत असतात. And how this doctor use that data? आता हा डेटा डॉक्टर कसे यूज करतात? Whenever you visit any big hospital, एखादा मोठं हॉस्पिटल असेल, all the facilities are available in any hospital. एखाद्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही गेल्यानंतर वेगवेगळ्या फॅसिलिटीज सगळ्या तिथे अवेलेबल असतात, आणि एखादा पेशंट तिथे गेल्यानंतर त्याचं सगळं रेकॉर्ड कॉम्प्युटरमध्ये फीड केला जातो. कोणत्या दिवशी कोणती ट्रीटमेंट त्याला दिली, सगळा डेटा फीड केलेला असतो. आणि नंतर जर तुम्ही एखाद्या डॉक्टरकडे ट्रीटमेंट घेण्यासाठी गेलात, तर ते डॉक्टर आधीचा आपला पास्ट रेकॉर्ड आहे ते ऑनलाईन डायरेक्ट त्या रिपोर्ट दाखवल्यानंतर चेक करत असतात, म्हणजे त्यांना गेसवर्क करावा लागत नाही. परंतु आता जर आतापर्यंत जर आपण आधीच्या काळात बघितलं की ट्रीटमेंट वेर गिवन ऑन गेसवर्क ओनली, आणि गेसवर्क फक्त गेस करून किंवा तर्क लावून त्यांना औषधं दिली जात होती, परंतु आता तसं केलं जात नाही. त्याची पास्ट हिस्ट्री बघितली जाते आणि पास्ट हिस्ट्री बघून त्याच्यावर इलाज केला जातो. सो इट इज व्हेरी युजफुल फॉर द डॉक्टर्स ऑल्सो. अननेसेसरी गेसवर्क कॅन बी सिग्निफिकंटली रिड्यूस, म्हणजे जे गेसवर्क होतं ते कमी होत आलेलं आहे आणि रिअल डायग्नोस व्हायला पाहिजे ते आता होताना आपल्याला दिसतंय. Past record of the patient can be maintained and better analysis of the health can be obtained. आणि जे पास्ट रेकॉर्ड काय आहे त्या पेशंटचा तो सुद्धा आपल्याला तिथं बिग डेटा मध्ये बघायला मिळत असतो. बिग डेटा हेल्प इन मॉनिटरिंग द आउटब्रेक्स ऑफ द इपिडेमिक अँड डिसीजेस. जे वेगवेगळे साथीचे रोग वगैरे आहेत, जर जसा डेंग्यू वगैरे असेल तर तसा जर आजार कोणत्या एरियामध्ये जास्त असतो हे आपल्याला, आणि कोणत्या सीझन मध्ये जास्त असतो हे आपल्याला जो रेकॉर्ड असतो कुठेतरी ठेवलेला त्या रेकॉर्डने किंवा त्या बिग डेटाने आपल्याला माहिती होते. मग त्या एरियामध्ये फवारणी केली जाते कीटकनाशकांची, किंवा त्या एरियामध्ये जास्त काळजी घेतली जाते. हे कशामुळे पॉसिबल आहे? ड्यू टू बिग डेटा, जो कुठेतरी स्टोअर केला जातो. त्या बिग डेटामुळे सगळ्या गोष्टी आपल्याला इझी होतात. जस्ट वेन यू पोस्ट युअर मेसेज, आय एम डाऊन विथ अ फ्लू on WhatsApp or Facebook, it will be monitored and the areas affected by flu can be easily located. Suppose if you type a message, I am down with flu, मला ताप आलाय, तापाने मी आजारी पडलो, असे जरी तुम्ही मेसेज व्हॉट्सअपला टाकला तरी तो कुठेतरी रेकॉर्ड होतोय. फेसबुकला शेअर केला तरी सुद्धा तो रेकॉर्ड होतोय कुठेतरी, आणि त्याच्यामुळे तुम्ही कुठं आहात एक्झॅक्ट तुमचं लोकेशन घेतलं जातं. जसं मी तुम्हाला आरोग्य सेतू ऍपची माहिती सांगितली, याच्यामध्ये जर तुम्ही माहिती भरताना म्हणलं असेल तुम्हाला खोकला येतो का, दम लागतो का, असं सगळे क्वेश्चन इथे विचारले जातात. जर तुम्ही ते सगळे यश केलं तर तुम्ही काहीही न करता तुमचा डेटा डायरेक्ट तिथं आरोग्य जो विभाग आहे तिथं रेकॉर्ड होतो, आणि तुम्ही कुठं राहता ते ट्रॅक करून तुम्हाला घेऊन तुमचं चेकिंग करू शकतात. ह्या सगळ्या कशामुळे पॉसिबल आहे? ड्यू टू दिस बिग डेटा. And the areas affected by flu can be easily located and necessary precaution can be taken. आणि नेसेसरी जे प्रिकॉशन आपण घेतले पाहिजे ते काय घेतलं पाहिजे हे सुद्धा आपल्याला फोन करून सुद्धा सांगितलं जातं. So pharmaceutical companies would pay huge amount to receive the health data of the people to promote the resource in the particular area. आणि जो डेटा आपल्या आरोग्याशी रिलेटेड डेटा कुठेतरी स्टोअर होतो, याचा वापर कोणाला जास्त होतोय? फार्मास्युटिकल कंपनी, ज्या औषध बनवणाऱ्या कंपनी आहे, दे गोट दॅट इन्फॉर्मेशन, दे गोट दॅट डेटा फ्रॉम द हेल्थ डिपार्टमेंट अँड द रिसोर्स ऑन इट अबाउट द डिसीज. एखादा आजार असेल त्याच्याबद्दल कोणतं औषध चांगले, कोणतं मेडिसिन दिल्यानंतर ते त्यासाठी चांगलं होणार आहे, हे सगळं डेटा जो आहे त्याचा वापर करून ते रिसर्च करतात. आणि पर्टिक्युलर एरियामध्ये जर समजा आजार जास्त असेल तिथं व्हॉट मेडिसिन विल बी ऍप्लिकेबल अँड इसेन्शियल फॉर दोज पेशंट्स, अँड दॅट स्टडीड अँड देन द रिसर्च अँड दे डिस्कवर्ड एनी मेडिसिन. ते मेडिसिनचा शोध लावला जातो आणि त्या मेडिसिनचा वापर केला जातो. विथ द हेल्प ऑफ the data gathered, individuals are often given suggestions and solution for problem they are encountering. म्हणजे काय, जे जे प्रॉब्लेम आपल्या समस्या येत असतात त्यांच्यावर सजेशन दिले जातात. अँड सजेशन म्हणजे वेगवेगळ्या सूचना दिल्या जातात. सूचना दिली जाते की असं करू नये, तसं करू नये, किंवा सोल्युशन काय आहे त्या प्रॉब्लेमला ह्या सुद्धा आपल्याला सांगितलं जातं. इट इज ड्यू टू द बिग डेटा विच इज स्टोर्ड. नाउ द नेक्स्ट पॉइंट इज अबाउट द बँकिंग, फायनान्स अँड ट्रेडिंग.
याच्याबद्दल माहिती दिली. आता बँकिंग मध्ये किंवा फायनान्स करतो किंवा ट्रेडिंग एखादा व्यवसाय करतो त्याच्यामध्ये सुद्धा बिग डेटा इज व्हेरी इसेन्शियल. नाव आय थिंक एव्हरीवन इज युजिंग ऑनलाईन बँकिंग. सगळे जवळजवळ ऑनलाईन बँकिंग वापरतो. त्याच्यामध्ये वेगवेगळे ऍप्लिकेशन असतील, मग पेटीएम असेल, अमेझॉन पे असेल, गुगल पे असेल किंवा फोन पे असेल, इंटरनेट बँकिंग असेल, योनो असेल, हे वेगवेगळ्या प्रकारचे जे किंवा जिओ पे असेल, तर हे सगळ्या प्रकारचे ऍप्लिकेशन आपण यूज करत असतो ऑनलाईन. त्याच्यानंतर फायनान्स करायचे असेल किंवा ट्रेडिंग करायचे तरी सुद्धा हा डेटा जो कुठेतरी आपला कलेक्ट होतो त्याचा वापर केला जातो. कसा वापर केला जातो, दॅट information is given here. With the big data analytics, the investment pattern of the people can be studied. New insights have enabled the bank and finance companies to come with the suitable plans. Now when they got this information through the bank किंवा एखाद्या तुम्ही पेटीएम वापरतात तर रजिस्टर करताना सगळी इन्फॉर्मेशन आपण तिथे प्रोव्हाइड करत असतो. तर वेगवेगळ्या कंपन्या ते इन्फॉर्मेशन घेत असतात आणि आपल्याला कॉन्टॅक्ट करत असतात. यू हॅव अ प्लान, तुम्हाला एक प्लान आहे, तुम्ही लकी ठरला, तुम्हाला एवढ्या एवढ्या पैशांचं लॉटरी लागली, असं काही वेळेस आपल्याला ब्लॅकमेल सुद्धा केले जातं किंवा फ्रॉड सुद्धा केला जात असतो. पण सम टाइम इट इज गुड ऑल्सो. ते काही ठिकाणी योग्य सुद्धा आहे, ज्या ठिकाणी पैसे नसतील म्हणजे धोके पण आहेत. बिकॉज एव्हरी कोन इज टू साइड असं म्हटलं जातं फ्रेंड्स. सो दॅट इज व्हेरी इसेन्शियल हिअर, ऍप्लिकेबल हिअर. प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात असं म्हटलं जातं, ते इथे ऍप्लिकेबल आहे. का ऍप्लिकेबल आहे? ऑनलाईन बँकिंग हे म्हणजे रिस्क कमी असतं ऑनलाईन बँकिंग मध्ये. आपल्याला रिस्क कमी का असते? कारण कॅश पैसे घेऊन जात नसतो, म्हणजे कुठेही आपल्याला लूटमार होण्याचा आपल्याला धोका नसतो. सॉरी. त्याच्यानंतर व्हेनेवर यू आर इन्व्हेस्टिंग एनिथिंग, एखाद्या ठिकाणी तुम्ही काय इन्व्हेस्ट केलेली आहे, तर इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर त्याचा अभ्यास या कंपन्या करतात आणि वेगवेगळे प्लॅन्स जे असतील किंवा बँक मधले लोक असतात वेगवेगळे प्लॅन असतील ते तुम्हाला सांगत असतात. ड्यू मीन्स व्हॉट एव्हर ट्रान्झॅक्शन यू आर डुईंग फॉर अ डे, दररोज तुम्ही कोणकोणते ट्रान्झॅक्शन केला सगळं रेकॉर्ड त्यांच्याकडे असतो. म्हणजे कोणत्या व्यक्तीकडे किती प्रॉपर्टी, यांचे व्यवसाय कोणते आहे, किंवा ऑनलाईन एखादी वस्तू खरेदी केल्यानंतर तिथे जेव्हा ऑनलाईन पे करतो तेव्हा सुद्धा सगळी माहिती, सगळा आपला जो डेटा असतो तो त्यांच्याकडे सेव्ह झालेला असतो. त्याच्यानंतर एखादी ऑफर असेल तर आपल्याला त्यांचे मेल्स येत असतात, त्यांचे मेसेजेस येत असतात, याच्यावर एवढी सूट आहे, त्याच्यावर तेवढी सूट आहे, असं आपल्याला वेगवेगळे प्लॅनिंगचे इन्फॉर्मेशन येत असते. So new insight have enabled the banks, finance company to come with a suitable plan. एखादा suitable plan असेल त्याच्याबद्दल आपल्याला माहिती सांगितली जाते by using this big data. Big data has enabled smooth functioning of these agencies and institutions. आणि ते स्मूथली किंवा योग्य काम करत हे ही माहिती त्यांना मिळाल्यानंतर बँकिंग अँड फायनान्स सेक्टर इज युजिंग अ बिग डेटा टू प्रेडिक्ट अँड प्रिव्हेंट अ सायबर क्राईम. जो सायबर क्राईम काही गुन्हे होऊ शकतात किंवा त्या गुन्ह्यापासून त्या गुन्ह्यांना प्रतिबंध कसा घालू शकतो याच्याबद्दल सुद्धा आपल्याला इथं माहिती मिळत असते की हा याचा सुद्धा बँकिंगला फायदा होत असतो. कार्ड फ्रॉड, वेगवेगळे क्रेडिट कार्ड असेल, डेबिट कार्ड असेल, तर या वेगवेगळ्या प्रकारचे जे कार्ड असेल यांचा फ्रॉड कसा होतो याच्यावर सुद्धा हे संशोधन करू शकतात, प्रिकॉशन घेऊ शकतात ड्यू टू दिस बिग डेटा. या बिग डेटावरून त्यांना ही माहिती मिळू शकते. A keyword of audit trail, etc. By analyzing the past data of their customers and the data on previous brute force attack, bank can predict the future attempts. आता इथं brute force attacks याचा अर्थ काय? A cyber attack that realize guessing all possible combination to targeted password until the right one is found. आता काही लोक ग्रुप जे असतात ते काय करत असतात, सायबर क्राईम, सगळ्यांना माहिती असेल कदाचित, फ्रॉड केला जातो आणि वेगवेगळे या व्यक्तीचा पासवर्ड हा असेल का, तो असेल का, असं ते गेसवर करून वेगवेगळे पासवर्ड टाकत असताना असा एखादा पासवर्ड टाकला जातो ज्याच्याने आपल्याला एक मेसेज येतो की तुम्हाला असं असं बँकिंग थ्रू असं एवढी लॉटरी लागणार आहे, तुम्हाला आम्ही एक कोड पाठवले, तो आम्हाला द्या, असं वन टाइम पासवर्ड आपल्याला येत असतो. तो जर दिल्यानंतर आपल्या खात्यातून पैसे गायब केले जातात. तर ही लोक वेगवेगळ्या ट्रिक्स यूज करत असतात आपला पासवर्ड ट्रॅक करण्यासाठी किंवा हॅक करण्यासाठी. आणि पासवर्ड समजा त्यामुळे बँकेने एक रूल केलेला आहे की आफ्टर 90 days यू हॅव टू और ऑलवेज फ्रिक्वेंटली यू हॅव टू चेंज युअर पासवर्ड. आपला पासवर्ड जो असेल बँकिंगचा तो नेहमी बदलत राहायचं असं बँकांनी म्हणजे बँका आपल्याला सांगत असतात. कारण का, एखादा बर्थडे आपला पासवर्ड ठेवत असतो, एखादा आपला लकी इयर असेल ते पासवर्ड ठेवत असतो, परंतु तसं न करता ऑलवेज यू हॅव टू चेंज युअर पासवर्ड फॉर युअर सिक्युरिटी. सो फॉर दॅट ऑल्सो दिस डेटा इज व्हेरी इसेन्शियल. त्याच्यासाठी सुद्धा फ्रॉड झाला असेल तर कुठे झाला, हा बिग डेटामुळे त्या बँकाने ट्रॅक करता येतो आणि तो सायबर क्राईम जो असेल
किंवा बिग डेटा नॉट ओनली हेल्प इन प्रेडिकेटिंग सायबर क्राईम बट ऑल्सो इट हेल्प द हँडलिंग इश्यूज रिलेटेड टू द मिस ट्रान्झॅक्शन अँड द फेल्युअर इन नेट बँकिंग. नेट बँकिंग मध्ये एखादं चुकीचं ट्रान्झॅक्शन झालं असेल ते सुद्धा सोल्व्ह करण्यासाठी या डेटाचा वापर केला जातो. सो इट हेल्पफुल फॉर द बँकिंग ऑल्सो अँड टू प्रिव्हेंट फ्रॉम द सायबर क्राईम ऑल्सो. सायबर क्राईम होऊ नये तर याच्यासाठी सुद्धा याचा वापर केला जातो. इट कॅन इव्हन प्रेडिकेट द पॉसिबल स्पाइक्स ऑन द सर्व्हर्स दॅट बँक कॅन मॅनेज द ट्रान्झॅक्शन अकॉर्डिंगली. योग्य प्रकारे ते ट्रान्झॅक्शन व्हावं याच्यासाठी सुद्धा प्रेडिकेशन केलं जातं आणि हे सर्व काम काय कोण करत असतं? सर्व्हर करत असतात. The Security Exchange Commission (SEC) is using a big data to monitor financial market for possible illegal trades and suspicious. म्हणजे ही जे द सिक्युरिटी एक्सचेंज कमिशन जे आहे काय करत असतं? दे मॉनिटर फायनान्शियल मार्केट. जे फायनान्शियल मार्केट आहे तर ते काय करत असतात? त्याला मॉनिटर करत असतात फायनान्शियल मार्केटला. आणि वेगळं एखादं संशयास्पद काहीतरी ऍक्टिव्हिटी घडत असेल त्याच्यावर सुद्धा हे लक्ष ठेवून असतात. एखादा इलिगल काम करत असेल, बेकायदेशीर काहीतरी ट्रेड होत असेल, व्यवसायात असेल, त्याच्यावर सुद्धा ही कंपनी ही जे आहे कमिशन आहे सिक्युरिटी एक्सचेंज कमिशन हे काय करतं? त्याच्यावर ऑब्झर्वेशन करतं, मॉनिटर करतं. The SEC is using network analytical and natural language processor to identify possible fraud in financial market. जे नॅचरल प्रोसेसर लँग्वेज जे आहे त्याच्याने काय करत असतात? ते आयडेंटिफाय द पॉसिबल फ्रॉड्स. फ्रॉड कोणता होऊ शकतो? तर याच्यावर ते प्रेडिकेशन करत असतात. त्यांच्यावर त्यांचं लक्ष असतं. फायनान्शियल मार्केटमध्ये काय काय फ्रॉड होऊ शकतात याच्याबद्दल स्टडी केला जातो आणि तो स्टडी कोण करतो? सिक्युरिटी एक्सचेंज कमिशन. नेक्स्ट, हायर फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग इज एन एरिया वेअर बिग डेटा फाइंड अ लॉट ऑफ यूज टुडे. आता सगळ्यात जास्त जर बिग डेटाचा वापर कुठे केला जातो? हायर फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग मध्ये जास्तीत जास्त या डेटाचा वापर केला जातो. हिअर बिग डेटा अल्गोरिदम्स आर यूज्ड टू मेक अ ट्रेडिंग डिसिजन. आता ट्रेडिंग डिसिजन घेण्यासाठी कसला वापर केला जातो असं म्हटलं त्यांनी? अल्गोरिदम, अ प्रोसेस ऑफ सेट ऑफ रूल्स टू बी फॉलोड इन द कॅल्क्युलेशन स्पेशली बाय कम्प्युटर. कम्प्युटरमध्ये कॅल्क्युलेशन साठी वेगवेगळे सॉफ्टवेअर्स वापरले जातात. त्याच्यातला एक फंक्शन एक आहे त्यामध्ये कोणतं? अल्गोरिदम. याचा वापर केला जातो टू मेक अ गुड डिसिजन इन अ ट्रेडिंग. ट्रेडिंग मध्ये काय? जो व्यवसायामध्ये चांगला निर्णय घेण्यासाठी वापर केला जातो अल्गोरिदमचा. टुडे द मेजॉरिटी of equity trading now takes place via data algorithm that increasingly take into the account signal from social media network and news websites to make a buy and sell decision in a split of second. एका मिनिटामध्ये आपण एखादी माहिती जर पाहिजे असेल तर ती या अल्गोरिदम मुळे आपल्याला सगळी मिळत असते. ती सोशल मीडियाची असेल, एखादं सोशल मीडिया असेल किंवा नेटवर्क असेल किंवा वेबसाईट असेल तर ते हे सगळ्याचा वापर करतात. यांच्यावर कंट्रोल करण्यासाठी जे वापरलं जातं त्याला काय म्हटलं इथं? अल्गोरिदम म्हटलेलं आहे. नाउ नेक्स्ट पॉइंट म्हटलंय पॉइंट नंबर 5, स्पोर्ट्स. When watching a cricket match, we are shown so many permutations and combinations of statistical analysis. आता स्पोर्ट्स मध्ये याचा वापर काय या डेटाचा? ना हिअर स्पोर्ट्स मध्ये सपोज विराट कोहलीला जो मिचेल जॉन्सन त्याने आउट केल्यानंतर व्हॉट विल विराट कोहली डू? ही विल ऑब्झर्व दिस पर्सन, हाव आय आउट लास्ट टाइम. मी लास्ट टाइम कसा डिसमिस झालो किंवा आउट झालो याच्याबद्दल पुन्हा पुन्हा रिवाइज करून एक जो व्हिडिओ असेल जे टेलिकास्ट झालेला असेल ते पुन्हा पुन्हा बघून त्याचा खेळ इम्प्रूव्ह करू शकतो तो खेळाडू, कोणताही खेळाडू असेल. सो दिस डेटा इज युजफुल फॉर द प्लेयर्स इन द स्पोर्ट टू इम्प्रूव्ह देअर गेम्स. त्यांचा गेम असेल तो इम्प्रूव्ह करण्यासाठी सुद्धा या डेटाचा वापर केला जातो किंवा रेकॉर्ड ठेवण्यासाठी सुद्धा या डेटाचा वापर केला जातो. सपोज इफ यू वॉन्ट टू गेट इन्फॉर्मेशन अबाउट एनी प्लेयर, अबाउट एनी मॅच, एखाद्या प्लेयरने एखाद्या मॅच मध्ये किती रन काढले किंवा कसं खेळले याच्याबद्दल सुद्धा माहिती तुम्हाला या बिग डेटामुळे मिळू शकते. Gigantic data has been created over a period of time from the according to matches, training sessions and workout. This is very huge data. आणि ते एव्हरी मॅच इज रेकॉर्डेड. आणि प्रत्येक मॅच जी आहे, मी जेव्हा क्रिकेटची खेळायला सुरुवात झाली असेल तेव्हापासून जेवढ्या मॅचेस ज्या असतील किंवा प्रत्येक स्पोर्ट्सचे गेम खेळण्यास सुरुवात केली असेल तेवढ्यापासून जे मॅचेस असतील त्या सगळ्यांचा रेकॉर्ड कुठेतरी केला जातोय. त्याला तो कुठे केला जातोय? त्या बिग
बिग डेटा मध्ये त्याचा रेकॉर्ड केला जातोय. आणि तो रेकॉर्ड कशाचा वापर केला जातो, वेगवेगळे सेशनचा आहे, त्याच्यामध्ये एखाद्या खेळाडू मिस्टेक होऊन आउट झाला असेल, एखाद्याला आपला खेळ इम्प्रूव्ह करायचा असेल, त्याच्यासाठी सुद्धा याचा वापर केला जातो स्पोर्ट्स मध्ये. द डेटा इनेबल अ स्पोर्ट्स पर्सन टू स्टडी हिज परफॉर्मन्स एज वेल एज द अदर प्लेयर्स वर्ल्ड वाईड. म्हणजे स्वतःचा परफॉर्मन्स किंवा इतर खेळाडू कसं खेळतात, तर त्यांच्यासारखं मला कसं खेळता येईल हे बघण्यासाठी सुद्धा दिस डेटा इज व्हेरी युजफुल. इट हॅज ट्रिमेंडसली हेल्प इन इम्प्रूव्हिंग the individual as well as the team performance. The sensors embedded in the sports equipment help us to understand our game from close quarter. Suppose एखादा व्यक्ती म्हणजे एखादा प्लेअर आउट झाला किंवा नाही, किंवा रन आउट झाला किंवा नाही, क्विकली आपल्याला बघता येत नाही, मग त्या ठिकाणी जो बिग डेटा स्टोअर केला जातो, त्याच्याने ते रिप्ले करून पुन्हा बघता येतं. तसे तर ते खूप महत्वाचं आहे. किंवा अल्ट्रा एज, जो आता एखादा म्हणजे कटआउट झाला असेल एखादा फिल्डर, तर तो अंपायरला जर कळलं नसेल तर अल्ट्रा एज मध्ये चेक केलं जातं आणि कुठेतरी रेकॉर्ड झालेलं असतं, त्याच्यामुळे अल्ट्रा एज आपण अल्ट्रा एज वर बघू शकतो. सो इट इज युजफुल देअर ऑल्सो. So the sensor help us to understand the field condition, the weather, individual performance. Video analytics help us to see each every performance minutely. प्रत्येक परफॉर्मन्स जो झालेला आहे त्या प्लेयर त्या गेम मध्ये, तो मायन्युटली म्हणजे आपल्याला क्लिअरली बघता येतो, मॅन्युटली तो आपल्याला ऑब्झर्वेशन करता येतो, बघता येतो, कितीही वेळा आपण तो बघू शकतो, कारण तो कुठेतरी हा डेटा स्टोअर होतोय. नाउ नेक्स्ट, ऍडव्हर्टायझिंग. Advertisers are one of the biggest player in the big data, be it Facebook or you can say Google or Twitter or any other online giants. जे म्हणजे जे तुम्ही ऑनलाईन वेगवेगळे हे यूज करतात, मग त्याच्यामध्ये तो फेसबुक असू द्या, गुगल असू द्या किंवा ट्विटर असू द्या, और एनी अदर ऑनलाईन जाइंट, ऑल कीप ट्रॅक ऑफ द युजर्स बिहेवियर अँड ट्रान्झॅक्शन. हे सगळे काय करत असं, व्हॉट एव्हर यू आर डुईंग ऑन फेसबुक, व्हॉट एव्हर यू आर सर्चिंग ऑन गुगल, और व्हॉट एव्हर यू आर डुईंग ऑन ट्विटर. ट्विटरवर तुम्ही काय करतायत, कोणते मेसेज फॉरवर्ड करतायत, किंवा गुगलवर तुम्ही कोणकोणती माहिती सर्च करतात, याचा कुठेतरी रेकॉर्ड झालेला असतो. आणि तो रेकॉर्ड म्हणजे रेकॉर्ड तो स्टोअर झालेला रेकॉर्ड हे ऍडव्हर्टाइज मध्ये यूज केला जातोय, की तुम्ही काय करतात सगळ्यावर तुमचं लक्ष आहे, किंवा तुम्ही ऑनलाईन व्यवसाय किती करतात, ऑनलाईन प्रोसेसिंग किती करतात, याच्यावर सुद्धा कुठेतरी लक्ष असतं. आणि त्यामुळे ते केल्यानंतर आपल्याला त्यांचे मेसेज येत राहतात. These internet giants provide a great deal of the data about the people to advertisers so that they can run a targeted companies. म्हणजे तुम्हाला campaigns, तुम्हाला जे आवडतं ते जास्त बघतात आणि हे त्या ऍडव्हर्टाइज वाल्यांना माहिती असतं, त्यामुळे त्याचे जास्तीत जास्त बंबार्डिंग केलं जातं आपल्यावर, किंवा वेगवेगळे आपल्याला काही गोष्टी माहिती असतात, परंतु वारंवार त्या गोष्टी बघितल्याने आपल्याला विश्वास मध्ये बसला जातो. सपोज इफ यू वॉन्ट टू, इफ आय वॉन्ट टू गिव्ह एन एक्झाम्पल, लेट मी गिव्ह दॅट एक्झाम्पल. सपोज इफ यू आर युजिंग फेअर अँड लवलीचा जर तुम्ही वापर करत असाल, तर त्याच्याने जर समजा लोक गोरी झाली असती, तर वेस्ट इंडिज किंवा नायजेरिया सारख्या कंट्रीमध्ये त्याचा वापर जास्त झाला असता, मग त्यांच्याकडे पैसे नसतील काय खरेदी करण्यासाठी असतील, पण हे पॉसिबल नाही ना, काळाचा तो गोरा होऊ शकतो असं नाही, इट इज अ नॅचरल यू कॅन से. तरी सुद्धा आपण त्याचा वापर करत असतो, कारण का वारंवार आपल्याला ते दाखवलं जातं दिवसभरामध्ये, आणि या म्हणजे वारंवार जी गोष्ट बघितली जाते थोडाफार प्रमाण आपल्या मनावर होत असतो, आणि हे या कंपन्यांना माहिती आहे. दॅट्स वाय दिस बिग डेटा इज युजफुल फॉर द ऍडव्हर्टायझिंग ऑल्सो. Take Facebook for example. Here you can targeted people based on buying intent, website visits, interests, job roles and demographics and all what you not. म्हणजे whatever you are doing on फेसबुकवर तुम्ही काय काय करताय सगळ्यावर लक्ष असतं, किंवा त्या वेबसाईट वरून तुम्ही जातात त्याच्यावर सुद्धा सगळ्यांचं लक्ष असतं. एखादा जॉब रोल, एखादा तुम्ही जॉबचे सर्च केल्यानंतर लगेच तुम्हाला या ठिकाणी जॉब आहे, त्या ठिकाणी जॉब आहे, असं तुम्हाला वेगवेगळ्या मेसेज येत असतात, ईमेल येत असतात, किंवा फोनद्वारे तुम्हाला कॉन्टॅक्ट केला जातो की या कंपनीमध्ये एवढ्या जागा आहेत, तर तुम्हाला इथे अप्लाय करायला आवडेल का. म्हणजे याच्यापेक्षा दुसरं तुम्हाला एक सांगतो, सपोज इफ यू सर्च एनी कार, एखादी कारचे तुम्ही सर्च करत असाल नेटवर, म्हणजे car.com असेल किंवा काय, त्याच्यावर तुम्ही सर्च जरी केलं की थोड्या वेळानंतर कंपनीचा फोन येतो, तर आपल्याला विचारते की तुम्हाला कोणती गाडी घ्यायची आहे, कोणती गाडी तुम्हाला आवश्यक आहे, परवडण्यायोग्य आहे, त्याचे स्पेसिफिकेशन सगळं फोन करून आपल्याला सांगितलं जातं. याचा अर्थ त्यांच्याकडे सगळा डेटा आपला अवेलेबल असतो. The same goes for Google. When you targeted people based on click, you will get a different results, and when you create a
campaign for a leads, then you will get a different results, and all this made possible using big data. आणि सगळं कशामुळे आहे? बिग डेटामुळे. गुगलवर तुम्ही काय सर्च करतात, काय बघतात, म्हणजे तुमची आवड काय आहे त्या कंपन्यांना माहिती आहे, आणि तसा प्रकारच्या आवडीबद्दल ते तुम्हाला कळवत असतात. देन एंटरटेनमेंट अँड द मीडिया. एंटरटेनमेंट आणि मीडिया मध्ये सुद्धा या बिग डेटाचा वापर केला जातो. In the field of entertainment and media, big data focus on targeting people with a right content at the right time. Based on your past use and your behavior online, you will be shown different recommendation. आता जर समजा एखादी वस्तू खरेदी करायची असेल तरी सुद्धा तुम्हाला रिकमेंड केलं जातं वेगळं, म्हणजे जे तुम्हाला आवडत असेल. एंटरटेनमेंट मध्ये सुद्धा आपण जर मीडियामध्ये बघितलं तर एखादा डेटा कुठेतरी स्टोर झालेला असतो, तो कॉपी करून आपण त्यांच्यासारखा करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि दिस टेक्निक इज पॉप्युलरली यूज बाय नेटफ्लिक्स अँड युट्यूब टू इन्क्रीज द एंगेजमेंट अँड ड्राईव्ह मोर रिव्हेन्यूज. आता इथे नेटफ्लिक्स किंवा युट्यूब वर तुम्ही जर गेल्यानंतर एखादा शब्द तुम्ही टाईप करा, आय डू नॉट फील मीन्स आय एम सफरिंग फ्रॉम दिस डिसीज, मला या आजारापासून म्हणजे त्रास होतोय, लगेच तुम्हाला वेगवेगळे तिथे व्हिडिओ येत असतील, आणि तिथं म्हटलं असेल की घरगुती उपाय, सगळं वेगवेगळ्या प्रकारचं आपलं येत असतं. सो नेटफ्लिक्स अँड युट्यूब टू इन्क्रीज द एंगेजमेंट, म्हणजे आपण एंगेज राहतो तिथं, म्हणजे पूर्णच बघावं लागतं आपल्याला, तसं आपल्याला ते इन्करेज केलं जातं ऐकण्यासाठी. Nowadays, even broadcasting are looking at segment their viewers database and show different advertising and shown accordingly. This will allow the better revenue from ads and provide a more engaging use experience. जेव्हा तुम्ही ब्रॉडकास्टिंग केलं जातं तिथे सुद्धा ऍडव्हर्टाइज मध्ये खूप फायदा होतो. And last point is about the education industry. आता education industry मी orally सांगतो because we have very less time. Nowadays we are using this data because I think we are learning online here. थ्रू एनी ऍप्लिकेशन, कोणत्या ऍप्लिकेशनने किंवा कशाने तुम्ही ऑनलाईन लर्निंग करत असाल तरी सुद्धा त्याचा कुठेतरी रेकॉर्ड होत असतो. तर तसा रेकॉर्ड आपल्याला जर आता बघितलं तर सगळीकडे ऑनलाईन लर्निंग चालू आहे. त्याच्यामध्ये व्हर्च्युअल क्लासेस आले, ई क्लासेस आले, किंवा लाईव्ह टीचिंग आले, किंवा तुम्हाला एखादी पीडीएफ फाईल पाठवली जात असेल किंवा नोट्स दिल्या जात असेल, हे सगळं म्हणजे एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये सुद्धा जो बिग डेटा आहे त्याचा वापर केला जातो. आता जी माहिती तुम्हाला मी इथून प्रोव्हाइड करत असेल तिचा सुद्धा कुठेतरी रेकॉर्ड होत असेल, आणि तो रेकॉर्ड कसा ठेवला जातो? या बिग डेटामुळे. कारण हा बिग डेटा तो फक्त एमबी, जीबी किंवा मेगाबाईट किंवा टेराबाईट वर नाही, तर त्यांना एक्झाबाईट किंवा पेटाबाईट असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त डेटा त्यांच्याकडे कदाचित कलेक्ट होत असेल या वेगवेगळ्या पॉइंटद्वारे. म्हणजे सो फार वी डिस्कस 8 पॉइंट्स. वेगवेगळ्या समजा ती ऍडव्हर्टाइज स्पोर्ट्स मध्ये कसा वापर केला जातो, हेल्थ मध्ये कसा वापर केला जातो, किंवा एज्युकेशन इंडस्ट्री मध्ये कसा वापर केला जातो, ऍडव्हर्टाइज मध्ये या बिग डेटाचा वापर कसा केला जातो, आपल्या आवडीनिवडी कसं त्यांच्यापर्यंत पोहोचतात, हे सगळ्या प्रकारची माहिती आपल्याला या लेसन मध्ये आपल्याला दिलेलं आहे. जर समजा